नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती सामान्य ज्ञान पेपर 2 पाहणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत. व्हेरी IMP असे 50 प्रश्न आहेत आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत. याच्यातले काही प्रश्न हे तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये रिपीट सुद्धा होणार आहेत आणि पोलीस भरतीमध्ये ॲक्च्युअलमध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा तुम्हाला यातून कळणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पोलीस भरतीवरचे माझे झालेले व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील म्हणजे गणिताचे व्हिडिओ गणितामधील शेकडेवारीवरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. सामान्य ज्ञान भाग 8चा व्हिडिओ आहे. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळतील तर आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर पोलीस भरतीची प्लेलिस्ट ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला झालेले सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हे सगळे मोफतमध्ये व्हिडिओ आहेत. परीक्षेपर्यंत आपण अशीच सिरीज सुरू ठेवणार आहोत. तुम्हाला डेफिनेटली या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात. जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GSTच्या कमी फीमध्ये हा कोर्स आहे. याच्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत प्लस GKच्या PDF दिलेले आहेत. म्हणजे या रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये जेवढं दिलेलं आहे ना तेवढं जरी तुम्ही केलं तरी पोलीस भरतीसाठी सफिशियंट आहे. फक्त तुम्हाला चालू घडामोडीसाठी वेगळं काहीतरी वाचावं लागेल. तर निश्चितच तुम्हाला या कोर्सचा फायदा होईल आणि फी अतिशय कमी आहे. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे म्हणजे पोलीस भरती प्रश्नसंच सामान्य ज्ञान पेपर 2. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाचे खेळाडू अलीकडे क्रिकेटच्या चेंडूसोबत छेडछाड केल्याने चर्चेत आले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू असे आहेत की जे खेळत असताना चेंडूसोबत छेडछाड करत असतात किंवा बॅटिंग करत असताना सुद्धा काहीतरी टॉन्टिंग वगैरे बॉलरला करत असतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे की पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? आता पाण्याची जी महत्तम घनता असते ना, महत्तम म्हणजे सर्वात जास्त. पाण्याची महत्तम घनता ही 4°C तापमानाला असते. 0°C ते 4°C या दरम्यान पाण्याचं असंगत आचरण आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात की पाण्याचं असंगत आचरण कोणत्या तापमानादरम्यान असतं? तर 0°C ते 4°C दरम्यान असतं आणि 0°C तापमानाला पाण्याची घनता ही सर्वात कमी असते आणि 100°C तापमान हे पाण्याचा उक्कलनांक बिंदू आहे. म्हणजे पाण्याचं रूपांतर 100°Cला वाफेमध्ये होतं. म्हणजे तुम्ही जर पाण्याला उष्णता दिली तर पाण्याचं तापमान वाढत जाऊन जास्तीत जास्त 100°C पर्यंत वाढतं. त्यापेक्षा जास्त ते वाढत नाही. या सगळ्या गोष्टी माहिती असू द्या परीक्षेत विचारले जातात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, कच्ची फळे पिकवण्यासाठी डॅश डॅश हा गॅस वापरतात. तर कच्ची फळे पिकवण्यासाठी ना इथिलीन या गॅसचा वापर केला जातो. आता ब्युटेन हा जो गॅस आहे ना आपला घरगुती जे सिलेंडर असतो त्याच्यामधील महत्त्वाचा घटक आहे. मिथेन हा जो गॅस आहे हा गोबर गॅसमध्ये असतो. यालाच मार्स गॅस असं सुद्धा म्हटलं जातं कारण हा दलदलीमध्ये किंवा चिखलामध्ये आढळतो. दगडाच्या खाणीमध्ये दगडी कोळशाच्या ज्या खाणी असतात त्या ठिकाणी सुद्धा मिथेन हा वायू आपल्याला आढळतो. आणि आपण जे गोबर गॅसमधून घरामध्ये शेगडी वगैरे पेटवतो ना तर गोबर गॅसमध्ये सर्वात महत्त्वाचा वायू हा मिथेन वायू असतो. त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे पहा, ॲस्कॅरियासिस हा रोग डॅश डॅशमुळे होतो. तर ॲस्कॅरियासिस हा जो रोग आहे ना हा कृमी यांच्यामुळे होतो. डी हे त्याचं उत्तर आहे, कृमी. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, हरित सेना कशाशी संबंधित आहे? तर हरित सेना ही जी आहे ना नावातच आहे पहा हरित. हरित म्हणलं की वनीकरण, जंगल, झाड यांचा संबंध येतो. मग हरित सेना ही कशाशी संबंधित असली पाहिजे? तर वनीकरणाशी संबंधित आहे. ती हे त्याचं उत्तर आहे, वनीकरण. जास्तीत जास्त झाडं लावल्या गेली पाहिजे. त्याच्या पुढे पहा आता, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? त्याच्यामध्ये बी हे विधान योग्य आहे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणूनच आपल्याला सूर्य पूर्वेकडून उगवताना दिसतो आणि पश्चिमेकडे
मावळताना दिसतो तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा आयुक्त डॅश डॅश हे आहेत. आता महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा आयुक्त जे आहेत ना ते आहेत पहा स्वाधीन क्षत्रिय, हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. स्वाधीन क्षत्रिय हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त आहेत. आता मला सांगा की म्हणजे भारतामध्ये माहिती अधिकार कायदा लागू करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्रच आहे. आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. ठीक आहे. कारण चालू घडामोडीचा तो प्रश्न आहे, येऊ शकतो तुम्हाला या परीक्षेमध्ये सुद्धा. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली तर महाराष्ट्रामध्ये ना पंचायत राज पद्धतीची सुरुवात ही 1 मे 1962 या तारखेला झालेली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली आणि पंचायत राजची सुरुवात ही 1 मे 1962 या दिवशी झालेली आहे. आता मुळामध्ये पंचायत राज म्हणजे काय माहिती आहे का, तर ग्रामीण भागामधील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांनाच आपण पंचायत राज असं म्हणतो. त्याच्यामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती, गाव पातळीवर ग्रामपंचायत असते आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे. राजस्थानमधील नागौर या ठिकाणी जेव्हा पंचायत राज पद्धतीचं उद्घाटन जे झालं तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि तिथेच त्यांनी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव दिलं. आणि पंचायत राज हे महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं आणि पंचायत राजची मूळ संकल्पना ही महात्मा गांधीजींचीच होती. म्हणजे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे खेड्यात म्हणजे गावाकडचं जे ग्रामीण संस्कृती आहे तिचं जतन झालं पाहिजे. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण तर भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ह्या निर्मला सीतारामन आहेत. आता तसं पाहिलं तर इंदिरा गांधी सुद्धा संरक्षण मंत्री होत्या पण त्या स्वतंत्र नव्हत्या आणि त्या पंतप्रधान असताना संरक्षण मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे होता. परंतु स्वतंत्र संरक्षण मंत्री असलेल्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ह्या निर्मला सीतारामन आहेत. पण आता सध्या त्या भारताच्या अर्थमंत्री आहेत, अगोदर त्या संरक्षण मंत्री होत्या. पण याचं उत्तर काय आहे, भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ह्या निर्मला सीतारामन आणि पर्यायामध्ये इंदिरा गांधी नाही सुद्धा. त्याच्या पुढचा आता प्रश्न आहे पहा, दक्षिण भारतातील व्हाईट सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर दक्षिण भारतातील जी व्हाईट सत्याग्रह चळवळ आहे ना ही कशाशी संबंधित होती माहिती आहे का, तर ही चळवळ मंदिर प्रवेश याच्याशी संबंधित होती. म्हणजे जे दलित होते त्या दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी ती चळवळ होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह केला, तो मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह होता. त्याच्यानंतर जे सार्वजनिक पाणवठे होते तिथे दलितांना सुद्धा पाणी भरता यावं यासाठी चौदाळ पाण्याचा सत्याग्रह केला. तर असं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंदिर प्रवेश सत्याग्रह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहेत. आणि दक्षिण भारतामध्ये तसाच सत्याग्रह हा व्हाईट सत्याग्रह होता जो की मंदिर प्रवेशाशी संबंधित होता. सन 2024चे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद डॅश डॅश या संघाने पटकावले. तर सन 2024चे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद हे मुंबई या संघाने पटकावलेलं आहे. कोणी पटकावलेलं आहे, मुंबई या संघाने पटकावलेलं आहे. त्याच्या पुढे पाहता पुढचा प्रश्न आहे, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो. आता घटक राज्याचा जो आकस्मिक निधी असतो ना तो राज्यपालांच्या अखत्यारीत असतो. आता मुळामध्ये आकस्मिक निधी म्हणजे काय तर अचानकपणे उद्भवणारा जो खर्च असतो, म्हणजे भूकंप आला किंवा पूर आला किंवा एखादी आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती असेल त्या ठिकाणी जो अचानकपणे लागणारा पैसा आहे तो उभा करता यावा यासाठी हा आकस्मिक निधी असतो आणि या निधीतूनच तो पैसा खर्च केला जातो आणि तो राज्यपालांच्या ताब्यामध्ये असतो किंवा त्यांच्या अखत्यारीत असतो. आणि केंद्रामध्ये हा राष्ट्रपतींच्या अखत्यारीत असतो आणि राज्यामध्ये राज्यपालांच्या अखत्यारीत असतो. खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. आता पोलीस हुतात्मा दिन जो आहे ना तो 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो. हे त्याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. त्याच्या पुढे आता 14 नंबरचा आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे पहा, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. तर मराठवाड्यातील पैठण हे जे शहर आहे ना त्याला दक्षिण काशी असं म्हटलं जातं. आता पैठण हे शहर कुठं आहे बरं
तर आपलं जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण नावाचा तालुका आहे. या ठिकाणीच नाथ म्हणजे संत एकनाथ महाराजांचं जन्मगाव हे पैठणच आहे. पैठण या ठिकाणीच गोदावरी नदीवर जायकवाडी नावाचं धरण आहे. त्या जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथ सागर असं म्हटलं जातं. संत एकनाथ महाराजांचा सन्मान म्हणून त्याला नाथ सागर असं म्हटलं जातं. आणि जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरवर किंवा त्याला लागूनच संत ज्ञानेश्वर उद्यान सुद्धा आहे, जे की खूप मोठं असं उद्यान आहे आणि प्रसिद्ध आहे. कारंजे वगैरे तिथले प्रसिद्ध आहेत. आता त्याला संत ज्ञानेश्वर उद्यान असं नाव का दिलेलं आहे बरं? तर संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे मूळ गाव आहे आप्पेगाव, ते पैठण तालुक्यामध्ये आहे, म्हणून त्याला संत ज्ञानेश्वर उद्यान नाव दिलेलं आहे. आणि पैठणची पैठणी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पैठण ही सातवाहन राजघराण्याची राजधानी होती. पैठणचं आधीचं नाव प्रतिष्ठान असं होतं. या सगळ्या गोष्टी माहिती असू द्या. आता हे जे जांब आहे ना, हे समर्थ रामदास स्वामी यांचं मूळ गाव, जन्मगाव. वेरूळ या ठिकाणी लेण्या खूप प्रसिद्ध आहेत. आणि भूम जे आहे ना, ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. धाराशिवचं अगोदरचं नाव उस्मानाबाद, पण आता ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या पुढचा 15 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, पुढचा 15 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की कैद्यांना अभिवचन रजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर कैद्यांना अभिवचन रजा मंजूर करण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्त यांना असतो. सी हे त्याचं उत्तर आहे. अभिवचन रजा म्हणजे त्याला पॅरोल असं म्हणतो. ज्या कैद्याला जेलमध्ये वगैरे शिक्षा झालेली असते, त्याला काही दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर पडण्याला परवानगी असते, त्यालाच आपण अभिवचन रजा किंवा पॅरोल असं म्हणतो. महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत? तर महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे जे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी असतात ना, ते कोणत्या दर्जाचे असतात माहिती आहे का? तर ते असतात अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचे असतात. बी हे त्याचं उत्तर आहे. अप्पर पोलीस महासंचालक हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना करा. आता पोलीस दलाचा जो हुद्दा आहे त्याच्यामध्ये चढता क्रम असा आहे पहा. सर्वात खाली पोलीस शिपाई असतो, त्याच्यावर पोलीस नाईक असतो, त्याच्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल असतात, त्यांच्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असतात, असा तो दर्जा आहे. नंतर पोलीस निरीक्षक असतात, असा नंतर DYSP, पुढे SP असा तो क्रम असतो. तर ए हे त्याचं उत्तर आहे दिलेल्या पर्यायानुसार. त्याच्यानंतरचा 18 नंबरचा प्रश्न आहे, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता खालीलपैकी कोण आहे? तर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता जो आहे ना, तो आहे पहा कार्लोस अल्कराज हा आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. आता हा जो कार्लोस अल्कराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ते सुद्धा लक्षात असू द्या. कमेंटमध्ये मला आवर्जून सांगा की तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे. 2024चा हिंद केसरी या कुस्ती खेळातील किताबाचा मानकरी खालीलपैकी कोण आहे? तर 2024चा हिंद केसरी या कुस्ती खेळातील किताबाचा जो मानकरी आहे ना, तो आहे समाधान पाटील. डी हे त्याचं उत्तर आहे, समाधान पाटील. आता 20वा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते जाल हे एखाद्या मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते? उदाहरणार्थ ऑफिस, इमारत. मग आता मर्यादित प्रदेशामधील ना लॅन असतं पहा. लॅन म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क असं त्याला म्हटलं जातं. एखाद्या शहरासाठी पाहिजे असेल तर त्याला मॅन म्हणतात, म्हणजेच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि खूप मोठ्या प्रदेशामध्ये जर जाल निर्माण करायचा असेल तर त्याला वॅन म्हणतात, वाईड एरिया नेटवर्क. आता हे नेटवर्कचे 3 प्रकार आहेत बरं का, लॅन, मॅन आणि वॅन. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती असू द्या. हे लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत, पण जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षा अंतर्गणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं विकत घ्यायची असतील तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये तुम्हाला ही दोन्ही पुस्तकं घरपोच मिळून जातील. पोस्टाने मी पाठवतो, दुकानावर तुम्हाला मिळणार नाहीत.
मी पोस्टाने पाठवत असतो. आणि पोलीस भरतीला यामध्ये जसे प्रश्न दिलेत ना, तसेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जाणार आहे. डेफिनेटली याचा खूप फायदा होईल आणि खूप कमी किंमत आहे त्याची. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, सायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो? तर सायबर गुन्हा घडण्यासाठी ना, की संगणकाची आवश्यकता असते, नेटवर्क पाहिजे, म्हणजे वरीलपैकी दोन्ही हे त्याचं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न आहे पहा, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर महात्मा गांधीजींचे जे राजकीय गुरु होते ना, ते होते गोपाळकृष्ण गोखले. आता हे गोपाळकृष्ण गोखले आपल्या पुण्याचे मवाळवादी नेते म्हणून ओळखले जातात. आणि मवाळवादी नेते म्हणतो आपण त्याला, नामधारी गोपाळकृष्ण गोखले. जेव्हा महात्मा गांधीजी भारतात कायमचं वास्तव्य करण्यासाठी आले, तेव्हा तुम्ही संपूर्ण भारताचं परिभ्रमण, संपूर्ण भारतामध्ये फिरा, असा सल्ला गोपाळकृष्ण गोखले यांनी दिला होता. आणि गोपाळकृष्ण गोखले हेच महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु आहेत. गोपाळकृष्ण गोखले यांचे जे राजकीय गुरु आहेत ते महादेव गोविंद रानडे आहेत. आणि त्यांचे राजकीय गुरु हे के.टी. तेलंग आहेत. तर हा क्रम सुद्धा तुम्हाला माहिती असू द्या. तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु हे गोपाळकृष्ण गोखले आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? तर महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ आहेत 48. आता महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. राज्यसभेचे 19 मतदार, म्हणजे 19 खासदार राज्यसभेवर निवडून दिले जातात. लोकसभेवर 48, विधानसभेवर 288 आणि विधान परिषदेमध्ये 78. तर ह्या गोष्टी माहिती असू द्या, खूप साऱ्या परीक्षांना विचारले जातात. तर लोकसभेमध्ये 48 खासदार निवडून दिले जातात, राज्यसभेवर 19 खासदार निवडून दिले जातात. मग महाराष्ट्रातून एकूण किती खासदार निवडून दिले जातात असाही प्रश्न आला तर 48 आणि 19 याची जर बेरीज केली तर 67 येते. आणि लोकसभेवर विचारलं तर 48, राज्यसभेवर विचारलं तर 19, विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288, विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत, सतत विचारल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता ही जी पितळखोरा लेणी आहे ना, ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि भारतातील सर्वात जुनी लेणी म्हणून ही पितळखोरा लेणी ओळखली जाते, हे सुद्धा माहिती असू द्या. त्याच्यानंतरचा 25वा प्रश्न आहे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते? आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे ना, त्यामध्ये सेनापती कोण होते? तर सरसेनापती हंबीरराव, म्हणजे सेनापती कोण होते? तर हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. बी हे त्याचं उत्तर आहे, हंबीरराव मोहिते. जर तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं घ्यायची असतील तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मेसेज करा. आणि पोलीस भरतीचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. मी सुरुवातीला बोललो की आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत, परंतु सॉरी बोलतो कारण 25च प्रश्न घेणार आहे. पुढचे प्रश्न चुकून माझ्याकडून ते PDF मध्ये आलेलेच नाहीत, त्यामुळे मला ते घेता येणार नाहीत. नाहीतर मी 50 प्रश्न काढले होते पण पुढच्या 25 प्रश्नांचं काय झालं हे माझ्याच लक्षात येत नाही आता. काहीतरी तांत्रिक बिघाड झाली वाटते, त्यामुळे ते 25 प्रश्न PDF मध्ये येतच नाहीत. म्हणून 25च प्रश्नांचा हा व्हिडिओ होईल. पण याच्यानंतरची व्हिडिओ मात्र आपले 50-50 प्रश्नांचे असतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.